महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा इत्यादी राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी। परिमल मधुकरराव कांबळे 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्य खंडपीठाने दिलेल्या ऐतिहासिक अशा निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणासंदर्भात उपेक्षित वंचित समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे। या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात सामाजिक व न्याय व समतेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर करावे अशी भूमिका राष्ट्रीय लघु शक्तीचे नेते परिमल मधुकरराव कांबळे यांनी काल दिनांक 26/4/2026 रोजी जळगाव येथे प्रामुख्याने मांडली। अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरण संदर्भात हरियाणा, तेलंगणा, कर्नाटक या राज्यामध्ये शांततापूर्वक सामंजस्याने वर्गीकरण लागू झाले। आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठलेही वादविवाद न होता सामंजस्याने महापुरुषांना अपेक्षित सामाजिक न्याय आणि समतेचा विचार पुढे जावा आणि मागे पडलेल्या समाज घटकांना न्याय द्यावा अशा प्रकारची महत्त्वपूर्ण चर्चा बैठकीत पार पडली। या महत्त्वपूर्ण बैठकीत राष्ट्रीय लघु शक्ती, सकल मातंग समाज व मातंग समाजाच्या विविध संघटना तसेच मेहतर वाल्मिकी समाजाच्या विविध संघटना व इतर उपेक्षित वंचित समाज घटकांच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। विशेषतः मेहतर वाल्मिकी सामाजिक संघटनेच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण वरील करण्याच्या समर्थनार्थ प्रस्ताव मांडण्यात आले व तो प्रस्ताव सर्व सहमतीने मंजूर करण्यात आला। या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय लघु शक्तीचे अध्यक्ष परिमल मधुकरराव कांबळे तसेच बैठकीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक अण्णासाहेब धगाटे, डी.बी. खरात, रमेश कांबळे, जितेंद्र बागडे आदी सहित अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सागर दानोरीकर, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।